तुम्हाला बसायला भेटेल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल. पण चप्पल नसताना सुद्धा विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो, ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि आज पायी चाललो, पायात चप्पल सुद्धा नाही, ही सुद्धा मिळवलाय. घरी गेल्यानंतर बायकोने प्रश्न केला, पापाचा बाप कोणी? दिवसभर झाले ग, अख्खे ग्रंथ संपत आले, पण पापाचा बाप काही मला सापडला नाही. वेश्या म्हणायला लागली, बर एवढं सोपं? ह्याच्या जीवाला बजाव द्या. दिवस गेला, पण संध्याकाळी जेवायच्या टायमाला का होईना आपण घरी जातो. सांग ना, तसं नाही सांगणार म्हणे, त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. काय म्हणली वेश्या? त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. वर फुकट येऊ नका पंडितजी, 10,000 रुपये देते तुम्हाला, फक्त तुम्ही माझ्या घरी या. हा म्हणला, नको ग असं वेड्यासारखं करू, मी भारतातला 1 नंबरचा पंडित आहे, तुझ्या जर घरी आलो तर लोक काय म्हणतील मला, हा कीर्तनकार आहे, एवढा मोठा विद्वान आहे, वेश्याच्या घरी गेला. बाबा मनात पाप नका आणू, फक्त माझ्या घरी या. हा दारात गेला आणि दारातून वेश्याला सांगितलं, ए वेश्या, ठरल्याप्रमाणे तुझ्या दारात आलोय, तू म्हणली होती 10,000 रुपये दक्षिणा देणार आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. वेश्या हळूच म्हणली, बघा 25,000 रुपये देते, घरात तर या. हा म्हणे, कसं शक्य होईल? जर तुझ्या घरात आलं तर लोक काय म्हणतील? मग म्हणे जा. हा म्हणे, जाऊ नाही, जमणार नाही, पहिले 10 जातील आणि रात्र सुद्धा नदीवर काढावं लागतील, मग असं करा थोडं पुढंच चालू. गेला आत. वेश्या म्हणली, हे बघा, शेवटची इच्छा आहे माझी, काय? 50,000 रुपये देते मी तुम्हाला, फक्त माझ्या हाताने एक घास खा. हा म्हणला, वेडे, शरीर विकणारी पापी वेश्यातून तुझ्या हाताने जर मी खाल्लं तर पाप लागल मला. महाराज मनात पाप नका, एक घास खायचे 50,000 भेटतात आणि प्रश्नाचं उत्तरही भेटतं. हा म्हणे, जाऊ द्या, एका घासानं काय होणार आहे. ती घरात गेली, वाटीत काहीतरी पेढा बिडा आणला, यानं केला आणि ती तोंडात घास घालण्याच्या ऐवजी 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिल्या. दंदिशी पंडित खाली पडला आणि वेश्या हसू लागली. पंडितजी, मिळालंय तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर? पंडितजी म्हणे, काय? म्हणे, पंडितजी, पापाचा बाप लोभ आहे म्हणे. काय? पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. अहो, 10,000 रुपयासाठी तुम्ही माझ्या वेश्याच्या दारात आलात, 25,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्या, शरीर विक्री करणाऱ्या वेश्याच्या घरात आलात, आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या हाताचं खायला तयार झालात. पापाचा बाप पंडितजी कोण आहे? लोभ आहे. आणि हा लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये त्याला संत म्हणा, असं माझ्या मुक्ताई कोणाला सांगतायत? ज्ञानोबारायला सांगतायत, अभंगाचं 2रं चरण. लोभांता नये मना, माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात, लोभ अहंता नाही म्हणा,
जगी विरक्त तोचे जाना. ह्या प्रमाणातून आपण एकच सिद्धांत घ्यायचा की संसारातही लोभ केला की त्याचं पतन होतं एक, आणि परमार्थात तो लोभ केल्यानंतर त्याचं पतन ठरलेलंच आहे. म्हणून संसारातही लोभ करू नका. संसारात तर किती लोभ आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षी न फावला माया वेष्टीला, जीव माझा रात्रंदिवस मनुष्य नुसता धावतोय. पण कधीतरी आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत ना. भागवतकार सांगतात, काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी आहे त्या सगळ्या परिस्थिती सोडून जावं लागेल. क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रातको खिली ना खिली. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. सर्वांना माहिती आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दो निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचं मरण जवळ आलं पण अजून लोक काही सावध व्हायला तयार नाहीये. म्हणून सर्वात घातक जर परमार्थाला काय असेल तर लोभ आहे. त्या लोभापासून सावध व्हा. आणि ज्यांनी जीवनामध्ये लोभाला स्थान दिलं नाहीये अशा साधूची संगत करा. निश्चित तुमच्या जीवनाचा सुगंध तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, परिसाच्या सोबत लोखंड गेलं की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. काय? परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. पण संताचा स्वभाव परिसाईपेक्षा वेगळा आहे महाराज. संताच्या सहवासामध्ये जर तुम्ही गेले तर आपणा सारिके करीते तात्काळ, काळ नाही काळ वेळ तया लागी. एका हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलेलं आहे. कागा से तो है हंस बनावे, किती गोडे पहा. कागा से तो है हंस बनाए, मिटा सके तो मन के डागरे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत जात असताना तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सुतबित नारी तीन अशाय, या सगळ्यात मोठे गतिरोधक आहे. सुतबित नारी तीन अशाय, त्याग सके तो इन्हें त्याग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, 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 संतन के संग लाग रे, तो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये सुगंध येण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी अधीन जीवन करावं लागेल. एका माणसाने गुलाबाच्या फुलाला विचारलं, का रे फुला, किती गोंडच दिसतोय तू, किती सुंदर दिसतोय. त्या गुलाबाच्या फुलाने जे उत्तर दिलंय ते किती गोड आहे. फूल से जा कर के पूछो छाई है कितनी बहार. फूल सांगतंय, हे बघ, रात भर कांटों पे सोया, कली में आने के बाद. अरे बाबा, मला कली होण्यासाठी, मला फूल होण्यासाठी मला रात्रभर काय करावं लागलं? काट्यावर झोपावं लागलं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही अशा संतांना शरण जा
की त्यांच्या जीवनामध्ये दया आहे, त्यांच्या जीवनामध्ये क्षमा आहे, ते जगापासून विरक्त आहे आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही, अशा संतांच्या सहवासामध्ये जर जीवन घातलं तर निश्चित भगवान परमात्मा तुमची संसार रूपी नौका पहिलं तीरा नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भजन करा माय बाप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सर्वांनी. वा वा वा, सर्व करा. महिला मंडळी आतल्या सगळ्या अपक्ष उमेदवार करा, हा उभ्या करा करा, सर्वांनी करा. केले सर्वांनी? वा 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 वा. 2 मिनटं ज्या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आपण उपस्थित आहोत त्या प्रभू रामचंद्राचं 2 मिनटं सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम
इथं जर एवढा आनंद असेल, ज्या भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्या गेले का तुम्ही? अयोध्येला गेले? जा बरं, मरायच्या अगोदर जा. माया हो, नवऱ्याला सांगा मला साडी नको, मला कानातलं नको, मला हातातलं नको, मला काही नको, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन जा. आत्ता 31 मार्चला माझं कीर्तन झालं. खरं सांगू, निश्चित गेल्यानंतर समाधान वाटतंय महाराज. खरं सांगू, अख्ख्या विश्वामध्ये राम मंदिरासारखं सुंदर मंदिर जगात नाही आहे महाराज, अख्ख्या विश्वामध्ये. बरं, तरी फक्त 30% काम झालं. किती टक्के काम झालं? 30% काम झालं तर दुनिया एवढी येडी आहे. 100% झाल्यानंतर तर स्वर्गातील देव सुद्धा गाड्या करून खाली येतील महाराज, एवढं सुंदर आहे. वा वा वा. आणि आपल्याला अभिमान असला पाहिजेत ना महाराज. मी दररोज सांगतोय, राम मंदिर बांधण्यासाठी जेवढे प्रमुख 10 इंजिनियर आहे ना महाराज, त्यातले 8 इंजिनियर हे महाराष्ट्रातले, याचं तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. राम मंदिराला जेवढं काही सागवण गेलं ते महाराष्ट्रातलं गेलं, याचा स्वाभिमान असला पाहिजेत. आणि ट्रस्टीमध्ये सगळ्यात चांगलं खातं अध्यक्षापेक्षा सचिवाचं असतं. कोणाचं असतं? अख्ख्या जगाचे पैसे आणि त्या राम मंदिराचं जे ट्रस्ट आहे त्याचे सचिव आपले गोविंदगिरीजी महाराज, ते सुद्धा महाराष्ट्रातले, याचा तुम्हाला मला काय असलं पाहिजे. पहिले विदेशातले लोक ज्यावेळी दिल्ली एअरपोर्टवर उतरायचे, उतरल्याबरोबर पहिले म्हणायचे ताजमहल कहा है. आता फॉरेनचा कोणताही मनुष्य आला आणि विदेशातला कोणताही मनुष्य दिल्ली एअरपोर्टवर आला की त्याच्या मुखातून पहिला शब्द येतो राम मंदिर कहा है. एवढं गोड मंदिर बांधलंय. आणि त्या प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी घेतलेला जो अभंग होता मी, तो मुक्ताईचा होता. त्यातले 2 चरण आपण सोडवले. लेट जरी सुरू झालं तरी संपूर्ण टायमात हे हा तुमचा काय आहे? नेम आहे. नेमाच्या पुढं मी जाणार. मला माहिती आहे, मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधारणार का? लोड घेऊ एवढा? बरं, परमार्थात ओव्हर टाईमची व्यवस्था नाही अमोलजी का आहे? नाही, वा वा वा. सध्या चांगले दिवस परमार्थाला आहे, त्याच्यामुळं कोणी होच म्हणतंय महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. कसा वेळ गेला निघून गेला काहीच कळालं नाही महाराज. काय आहे माहिती आहे का, एकही विनोद न करता सुद्धा कीर्तन होतं. हे मी आज ट्राय करून पाहिलं बरं अमोल. तू ज्या वेळेस येतो त्यावेळेस मी प्रॅक्टिसचे कीर्तनं करतो. थोड्या वेळामध्ये या अभंगाला जसे ज्ञानोबराय तुकोबरायने मला बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तसेही तुमचे कानं खूप चांगले आहे, कारण तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांचं कीर्तन श्रवण करायची सवय. 67 वर्ष झाले आपल्या सप्तेला. किती? 67. 67 गुणिले 8 किती महाराज लोक मातीत घातले तुम्ही आतापर्यंत. बाबा बाबा बाबा, काही मेळ आहे का? दरवर्षीचे 8 धरा ना, बरोबर आहे का नाही? एवढे महाराज लोक तुम्ही उघडून पेले, बरोबर आहे का नाही? बहुतांशी एवढे दिवस परंपरा कुठली चालत नाही. तर सप्ते काय महाराज, पहिल्या वर्षी ढामढूम, दुसऱ्या वर्षी ढामढूम आणि तिसऱ्या वर्षी. पण 67 वर्षापासून ही आपण प्रभू रामचंद्राची परंपरा एवढी चांगल्या प्रकारे सांभाळत आहात. मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या सप्त्याची शताब्दी सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे, आणि त्या शताब्दीत सुद्धा माझं कीर्तन असलं पाहिजे. ऐकणारे बदलले तरी चालतील, गायक तेच पाहिजेत, पखवाजा सुद्धा तेच पाहिजेत. हे 3 बदलायला नको. आता ऐकणारे बदलले तरी चालते, कारण की ते आपण आणू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि कीर्तनकार, गायक, वादक बदलायला नको. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला जसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आवर्जून जाता जाता सर्वांना विनंती करील, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आमच्याहीपेक्षा चांगला परमार्थ करणारे लोक आहात महाराज तुम्ही. मी काय शब्द वापरला आहे? आमच्याहीपेक्षा चांगला परमार्थ करणारे लोक आहात. आमचा तर धंदाच आहे. आम्ही जे परमार्थ तुम्ही करता ते लोक आम्ही करू शकत नाही. बरेचसे लोक इथं मध्ये बसलेले असतील की ते महिन्याला पंढरपूरला जात आहेत महाराज. आम्ही महाराज असून सुद्धा गेलो तर आषाढीला मध्ये आधी कीर्तन असलं तरच, नाही तर आवर्जून पंढरपूरला जाणं सुद्धा आमचं होत नाही आहे. इथं बरेचसे काही वारकरी असे असतील की ते महिन्याला आळंदीला वारीला जात असतील महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून मी निश्चित सांगतो, बाकीच्या कीर्तन करायचं काय मनोगत आहे ते बुद्धिमान असतील, ते श्रेष्ठ असतील, पण मी सांगतो निश्चित आमच्यापेक्षा तुम्ही लोक निश्चित परमार्थ खूप चांगल्या प्रकारचा करतात. म्हणून तुम्ही लोक सांभाळून घेतात म्हणून ही परंपरा चालू आहे महाराज. तुम्ही लोक आदर ठेवतात, सन्मान ठेवतात म्हणून ही परंपरा चालू आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून परमार्थाची सेवा अशीच करून घेऊ. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. ज्या दिवशी तुम्ही एकत्रित येसाल
आज जसे सप्तासाठी माझ्या माता माऊल्या पुरुष मंडळी सगळे तरुण वर्ग एकत्रित आला, तसं जर तुम्ही हिंदू धर्मासाठी सर्व मंडळी एकत्रित राहिले तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, भविष्यात 5 वर्षात हा माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संघटित राहावं लागेल, एकत्रित राहावं लागेल. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवा, सत्ता सत्ताच्या बाजूला ठेवा, प्रेम प्रेमाच्या बाजूला ठेवा. ह्या जर गोष्टी तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठेवल्या तर जीवनामध्ये कधीच गावात कधी भांडणं होणार नाहीये. म्हणून वयस्कर लोकांना तर द्यावे तेवढे धन्यवाद. 67 वर्षापर्यंत ही परंपरा तुम्ही इथं आणली आणि आता तुम्ही थांबून तुम्ही हे सगळं जो व्यवहार आहे तो कोणाच्या हातात दिलाय? तरुणांच्या हातात दिला. जेवढी वयस्कर लोकांची संख्या आहे त्याहीपेक्षा तरुणांची संख्या आहे. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाहीये, जे पोरं मायला माय म्हणत नाहीये, जे देवाला मानत नाहीये, ग्रंथाला मानत नाहीये, ते जर पोरं आज कीर्तनकाराच्या समोर येऊन बसत असेल तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीनं सांगतो, याच्यापेक्षा अजून वारकरी संप्रदायाला कोणते चांगले दिवस पाहिजेत महाराज. पूर्वी परमार्थ म्हणला की म्हाताऱ्या लोकांचा होता, आता तरुण कीर्तनकार असला तर 75 ते 80% तरुणांची संख्या आहे. आणि मी नारदाच्या गादीवरून आव्हान करतो, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण या समाजाला स्थिर ठेवण्यामध्ये, या समाजाला व्यसनापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला जातीवादापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला एका छत्राखाली आणण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर या महाराष्ट्रामध्ये कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे. आणि त्या ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा तुम्ही एवढी चांगली चालवता, द्यावे तेवढे धन्यवाद. प्रत्येकाने देशाची धर्माची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि जीवनामध्ये व्यसन करू नका. तुम्ही सगळे हवेच्या कडेचे गाव आहे, देवानं सगळं दिलंय. लक्ष्मी पाणी भरती तुमच्या घरी, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पोराव, बापाची आहे तेवढी सांभाळा, बाकी काही करायची गरज नाही. फक्त गुंठ्या वैस विकू नका. एवढं जरी सांभाळलं तरी तुम्हाला म्हातारपणापर्यंत पैसे कमी पडणार नाहीये. म्हणून बापाची खरी संपत्ती जी आहे ते मुलं निर्व्यसनी राहणं जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जीवनामध्ये व्यसन करू नका, तुम्हाला जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. इच्छा नव्हती पण खालून 2 ऑफर आल्या. एक पिंगळ्याची आली, पण आमचा पिंगळा ज्याचं त्यानं म्हणलं पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही? ते म्हणतात आईचं गीत म्हणा, म्हणून मागच्या वर्षी राहून गेलो होतो, बरोबर आहे का नाही? आता ह्या वर्षी ते म्हणे महाराज तुम्ही किती बी काही चांगलं कीर्तन केलं तर येऊन घोडा अटकतं तिथंच. एक बोलू शकतो महाराज, सुरेश वाडकर खूप प्रसिद्ध गायक होते, हजारो गाणे गायले, पण जिथं भजनाला जातील तिथं लोक त्यांना ओमकार स्वरूपाच गायला लावायचे. कारण ती एक माणसाची काय असती, प्रसिद्धी असती. तुम्ही कुठेही जा, ते जिथं जातील तिथं लोक म्हणतात खालून चिठ्ठ्या यायच्या, ओमकार स्वरूपा म्हणा, बाकी काही नाही. आता विशाल महाराजांचा पिंगळा याच्या अगोदर नव्हता का हो? याच्या अगोदरही भरपूर गायकांनी गायला, पण आमच्या विशाल महाराजांच्या कंठामध्ये सरस्वती असल्यामुळे तो तुम्हाला सगळ्याला भावला. काही काही मूर्ख म्हणतात की पिंगळा सोडून काही येत नाही. मूर्खा, तू फक्त पिंगळाच ऐकला, त्या पिंगळ्याच्या अगोदर आमच्या खोलेबाचं कीर्तन ऐक, तुझी बुद्धी ठीक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही फक्त आईचं गीतच ऐकलं, त्याच्या अगोदर अभंगही ऐका, त्याच्या अगोदर ओव्याही ऐका, त्याच्या अगोदर प्रमाणही ऐका. उग काही प्रचार करून फायदा होत. हे बघा, तुम्ही किती बी कणले तर ह्या एवढ्या उन्हाळ्यात तुम्हाला फक्त मुळव्याध होऊ शकतो, आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आता आमचं म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कशाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी
मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. पुनश्च एकदा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, माझे परम मित्र, आपल्याच गावाचे भूमिपुत्र आमचे प्रसाद दादा. देव सगळ्या गोष्टी देत नाही महाराज, काही केलं वाजवणं देतो, रूप देत नाही. आमच्या प्रसाद दादाच्या आईनं किती सुवर्ण दान दिलं असेल तेव्हा एवढं गोरपान लेकरू जन्माला. पहा ना महाराज, जे पोरग दिसायला सुंदर असतं त्याच्या आईनं सुवर्ण दान दिलेलं असतं. शास्त्र सांगतंय, काय काय दान दिलं काही माहीत नाही, पण खूप गोंडशी. बरोबर आहे का नाही? मित्र आहे माझे, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजानं मोहित केलंय, अगदी कमी दिवसामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलचं स्टेटस, त्यांचं गायन ऐकल्याशिवाय काही लोकांना झोप येत नाही. असे दोन हे महाराष्ट्रातले कोहिनूर हिरे. त्यामध्ये आमचा कैलास दादा आहेत, आमचे ओमकार दादा आहे. महाराज काय माऊलीची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही महाराज, काही होऊ शकतं. 4 वर्षापूर्वी कोण कैलास महाराज ओळखत नव्हते लोक. आज कैलास महाराजाचं गायन ऐकल्याशिवाय लोकांना झोप येत नाही महाराज. ही ताकद आहे ज्ञानोबराय तुकोबरायची. कोण ओमकार महाराज? 5 वर्ष झाले, 5 वर्षापूर्वी कोण ओमकार महाराज होता लोकांना माहीतच नाहीये. आज सप्ताह नाही की तिथं ओमकार महाराजाचं नाव नाही. प्रत्येकाला वाटतंय मला ओमकार महाराज पाहिजेत, कैलास महाराज पाहिजेत. ही ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो, माझे हे दोन्ही बंधू महाराष्ट्रामध्ये नाही देशाला यांच्या आवाजाची मोहिनी घालावी, एवढी ज्ञानोबराय तुकोबरायने यांच्यावर कृपा करावी. त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. गेल्या अनेक वर्ष काय प्यावं याची अक्कल नसल आणि एखादं कीर्तनाला जर असलेलं 10 वर्षाचं लेकरू असेल आणि त्याच्या गळ्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ असेल तर संप्रदाय सांगतो, शास्त्र सांगतोय त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा ते 10 वर्षाचं लेकरू मोठं आहे. याचं कारण तो 80 वर्षाचा झाला तरी त्याला जीवन जगण्याची कला आली नाही. या 10 वर्षाच्या लेकराला जीवन जगण्याचं सूत्र कळालं म्हणून शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये. आणि वयाला जर किंमत असती तर प्रमाण किती गोड आहे पहा. चांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांग देव म्हणे आजी जन्म लगेच अभंगाकडे येऊ. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराजांची आयुष्य मर्यादा जर पाहिली तर 1400 वर्ष जगले होते. किती वर्ष जगले होते? 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज. पण 5 वर्षाच्या मुक्ताईने चांगदेव महाराजाला काय केलंय? उपदेश केलेला आहे. खरं सांगू का महाराज, संप्रदायाचं खूप मोठेपण आहे महाराज. तुम्ही जर आळंदीला गेले ना
ते एखादं छोटं जरी लेकरं असलं तरी लोक त्याला आरेकारे करत नाही, त्याला माऊली म्हणून उपदेत. काय करतात? माऊली. संप्रदायामध्ये प्रत्येकाला मान देतात. ही आमच्या वारकरी संप्रदायाची काय परंपरा आहे. अभंग मुक्ताईचा, या मुक्ताई अभंगातून ज्ञानदादाला उपदेश करत आहेत महाराज. ज्ञानोबरायासारख्या योग्याला, ज्ञानोबरायासारख्या एका अवतारिक पुरुषाला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा, ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्ञानोबरायासारख्या योग्याच्या जीवनामध्ये असं काय घडलं असावं की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा ताटी लावण्याचा प्रसंग आला. एक वाक्य मी माफी मागून बोलतो गड्यानो तुम्हाला. चांगलं काम करणारा मनुष्य, संप्रदायाची सेवा करणारा मनुष्य सगळ्यांना तोंड देऊ शकतो, सर्वांच्या विरोधात जाऊन काम करू शकतो, पण ज्या दिवशी त्याचे लोक त्याच्या विरोधात जातील त्या दिवशी तो मनुष्य थकून जातो. बरं महाराज, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा, गायकाचा, वादकाचा विरोध केला चालेल ना महाराज, आम्हाला सहन करू आम्ही. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने गायकाच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने वादकाच्या विरोधात बोलावं, एखाद्या नास्तिक माणसाने वारकऱ्यांच्या विरोधात बोलावं, सहन करू ना महाराज आपण. ज्याला परमार्थाचं ज्ञान नाहीये, ज्याला परमार्थाची अक्कल नाहीये, अशा एखाद्या माणसाने परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध केला चालेल ना महाराज. पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाच्या विरोधात जाईल त्या दिवशी किती मोठा भूकंप होईल महाराज. ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागला, गायकच जर गायकाचा विरोध करायला लागला, वादक जर वादकाचा विरोध करायला लागला, त्या दिवशी कसं करायचं? एक सांगू महाराज तुम्हाला, आपला माणूस आहे ना महाराज, प्रत्येकाने आपल्या माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ज्ञानोबरायासारख्या माणसाला जर ताटी लावण्याचा प्रसंग आला, काय कारण आहे? ज्ञानोबराय सांगतात, या लोकांसाठी आम्ही वैकुंठवासी आलो, याची बोली जे ऋषी साच भावे वर्ताया. थोडा त्रास नाही सहन झाला महाराज. ज्ञानोबराय छोटे असताना वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. कोणतं प्रायश्चित्त घ्यावं लागलं? मी नारदाच्या गादीवर सांगतो. या वारकरी संप्रदायाची रचना होण्यापूर्वी वारकरी संप्रदायाने 2 लोकांची हत्या केली. ते म्हणजे एक विठ्ठलपंत आणि दुसरी म्हणजे रुक्मिणी आई साहेब. यांचा देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली तरी समाजानं स्वीकार नाही केला हो महाराज. अरे ज्या इंद्रायणीला पवित्रपण माझ्या ज्ञानोबरायाच्या चरणामुळे आहे, ज्या इंद्रायणीला शुद्धता ज्या ज्ञानोबरायामुळे मिळती, त्या ज्ञानोबरायाने जर इंद्रायणीवर स्नान केलं तर लोकांनी सांगावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. अरे गंगेला सुद्धा पवित्रपण साधू संतांच्या चरणामुळे आहे. गंगा सुद्धा ज्या वेळेस लोकांचे पाप हरण करून थकते ना, तर गंगा सुद्धा पवित्र होण्यासाठी साधूचा आश्रय करते महाराज. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर ज्ञानोबरायाला लोकांनी सांगावं, हे ज्ञाना मंदिरात येऊ नका, तुम्ही संन्यासाची पोर आहात, मंदिर बाटल. महाराज एवढा त्रास. एक सांगू का, मी माफी मागून एक वाक्य बोलतो. कीर्तनकार, गायक, वादक महाराज मंडळी, परमार्थ करणारी मंडळी, आपले खूप चांगले दिवस आहे महाराज आज. जर तेवढा त्रास आजकालच्या कीर्तनकाराला आणि गायक वादकाला झाला तर मी नारदाच्या गादीवर सांगतोय, माळी तोडून फेक. आणि आपले माणसं ज्या दिवशी आपला विरोध करतील ना, त्या दिवशी मनुष्य थकून जातो. मी नेहमी एक आवर्जून उदाहरण सांगत असतो. एका दुकानामध्ये एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवणाची सुट्टी झाली, लोखंड आणि सोनं चर्चा करायला लागलं. त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, काय रे सोन्या, माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो. काय म्हणलं सोनं लोखंडाला? लक्ष देऊन ऐका बरं, खूप मार्मिक दृष्टांत आहे, थोडं लक्ष द्या. सोनं आणि लोखंड दुपारच्या सुट्टीत जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, हे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो ना लोखंडा, त्यावेळेस मी तुझ्यासारखा आवाज नाही करत रे. ज्यावेळेस तुझा मालक तुला ठोकतो ना लोखंडा, अख्खी गल्ली जागी करतो तू. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्याने लोखंडाने सोन्याला सांगितलं, सोन्या, ए सोन्या, ऐक ना, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? लक्ष देऊन ऐका. सोन्या, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज.
संप्रदायाचा विरोध ज्या दिवशी संप्रदायातले लोक करायला लागले त्या दिवशी समजून चालव की आपल्या नक्की पतनाकडे लक्ष न चालू आहे महाराज. अरे दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्माचा विरोध केला चालेल ना आपल्याला? दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध केला चालेल ना आपल्याला? दुसऱ्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायविषयी चुकीचं वक्तव्य केलं चालेल ना आपल्याला? दुसऱ्या लोकांनी संभाजीराजांविषयी चुकीचं वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य केलं, सहन करू आपण. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात राहून, ज्ञानोबराय तुकोबरायच्या महाराष्ट्रात राहून, प्रभू रामचंद्राच्या देशामध्ये राहून जर तुम्ही हिंदूचाही विरोध करायला लागले, ज्ञानोबराय तुकोबरायचाही विरोध करायला लागले तर निश्चित माणूस थकून जातो महाराज. मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. काय झाली? मांडे खाण्याची इच्छा झाली. आणि विसोबा खेचर नावाच्या एका काकाकडे प्रेमान काका म्हणायचे, काका ओ काका, मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली, खापर द्या ना. खापर तर दिलंच नाही, पण ज्ञानोबराय सारख्या महात्म्याच्या छातीमध्ये लात मारली, ज्ञानोबराय खाली पडली. राग आला. जसे रागात आले, काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला तुम्ही सांगा बरं? अरे ज्या ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत केला, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, जिवंत केले महाराज. ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवले, ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर भिंत चालवली, ज्या ज्ञानोबराने ठरवल्यानंतर आपल्या पाठीवर मांडे भाजले, त्या ज्ञानोबराने नुसतं विसोबा खेचराकडे बघितलं असतं ना महाराज, तरी विसोबा खेचर नावाची व्यक्ती या जगामध्ये शिल्लक नसती राहिली. पण अंतकरण साधूच आहे ना महाराज. आणि साधूनं जर शाप लोकांना दिला तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं? संत हृदय नवनी समाना, संत हृदय नवनीत समाना. नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचं अंतकरण असतं. ज्ञानोबराय सिद्ध बेटात आले, सिद्ध बेटात आले आणि ताटी लावली. निवृत्तीनाथ दादा सांगतात, ज्ञान दादा, ए नाना, दार उघड. नाही ऐकलो. सोपान काकाचंही ऐकलं नाही. त्यावेळेस निवृत्ती दादानं ओळखलं, ज्ञानोबरायला फक्त ताटी उघडायला लावू शकते कोण? मुक्ताई. 5 वर्षाची मुक्ताई ताटीजवळ उभे आणि ज्ञानोबरायला सांगितलं, ज्ञान दादा, तुमच्यासारख्या साधूने, तुमच्यासारख्या योग्याने जर असं केलं तर या समाजाचा उद्धार कोणी करायचा? किती गोड प्रमाणे महाराज. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन, योगी चिमुकलीने निवृत्तीनाथ दादा ज्ञानदादाला उपदेश केला, माऊली हो ज्ञानदादा, अहो आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. कशासाठी? जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. तुमचा आणि माझा जन्म समाजाचा त्रास सहन करण्यासाठी झालाय माऊली. आणि तुमच्यासारख्या महात्म्याने जर असं केलं तर योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. खूप मुक्ताईने सांगितलं.
पण ज्ञानोबराय मात्र एकही दोन बोलत नाहीये. त्यावेळेस मुक्ताईने ज्ञानदादाला संताचे लक्षणं सांगत असताना 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानोबरायला जो उपदेश केलेला आहे ते मुक्ताबाई अभंगाच्या पहिल्या चरणात. संत तोची घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात, संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला मुक्ताई काय करतायत ते उपदेश करतायत. खरं सांगू का महाराज तुम्हाला, उपदेश करणाराही अधिकारी असावा लागतो, ज्याला उपदेश करायचा तोही अधिकारी असावा लागतो. बरं का नाही? वक्ता जर म्हणला, कीर्तनकार असो कोणीही असो, जो बोलणार आहे तो चुकणार आहे. बरोबर आहे का नाही? जो बोलणार आहे तो चुकणार आहे. गोंदवलेकर म्हणून एक खूप मोठे संत या परिसरामध्ये, खटावमधून दहीवडलं. बरोबर आहे का नाही? दहीवडी ना, त्या गोंदवलेकरांचे एक शिष्य होते महाराज. दुसऱ्याला माफ करत असताना अंतकरण किती मोठं पाहिजेत माझे गुरुजी मला सांगतात. पुरुषोत्तम, त्या गोंदवलेकरांचा एक शिष्य होता. एवढं प्रेम होतं गोंदवलेकरांचं त्यांच्यावर की बाप रे बाप रे बाप, अति प्रेम होतं त्या शिष्यावर. त्या शिष्याकडून एक चूक घडली महाराज. सकाळी 4 वाजता गोंदवलेकर प्रार्थनेसाठी उठलेले आहे आणि त्यांच्या शिष्याला आणि एका स्त्रीला नग्न अवस्थेमध्ये गोंदवलेकरांनी पाहिलं. काय करायला पाहिजे होतं महाराज गोंदवलेकरांनी? ज्या शिष्यावर अति प्रेम आहे, ज्या शिष्यावर मनापासून प्रेम केलंय, त्या शिष्याला ज्यावेळेस एखाद्या स्त्रीसोबत नग्न अवस्थेत पाहिल्यानंतर किती मोठं दुःख झालं असेल गोंदवलेकरांना. गोंदवलेकरांचं अंतकरण किती मोठं आहे पहा. अंगावर जो पंचा होता तो पंचा काढला आणि कुठं टाकला? त्या मायमाऊलीच्या अंगावर टाकलाय. कोणाच्या अंगावर टाकला? त्या दोघांच्या अंगावर टाकला. दुसऱ्याचे गुन्हे माफ करत असताना एवढं मोठं अंतकरण नाही होणार तुमचं, पण थोडं तरी मोठं करायला शिका. अरे प्रत्येकाने जर प्रत्येकाचा विरोध केला तर उद्या संप्रदायामध्ये कसं होणार महाराज? पुढारी जन्माला यायला काही पुण्य नाही लागत. बायको मेली की नवरा तयार असतो, नवरा मेला की पोरग तयार असतं, पोरग मेली की सून तयार असते, सगळे तयारच असतात. एखादा वक्ता तयार होण्यासाठी, एखादा पखवाजा तयार होण्यासाठी, एखादा गायक होण्यासाठी महाराज हजारो जन्म जावं लागते, तेव्हा कुठे एखादा चांगला वक्ता होतो. आता आमच्यासारख्या लोकांनी किती जरी कीर्तन केलं तर नामदेव महाराज पठाडेसारखा परत वक्ता होईल का? कोणी बाबा महाराज सातारकरांसारखं होईल? परत नाही होणार. अहो किती गायकांनी चाला म्हणू द्या,
भीमसेन जोशी सारखा परत गायक होईल, लता मंगेशकरांसारखी होईल? अजिबात नाही महाराज. कीर्तनकार तयार होण्यासाठी, कमीत कमी एक चांगला वक्ता होण्यासाठी 25-30 वर्षाने एखादा, अरे 40 वर्षे गेले, 30 वर्षे गेले, तेव्हा कुठं तुम्ही लोकांनी आज आमचा स्वीकार केलाय? केव्हा केलाय? 2024ला. आम्ही 2001 पासून 2 पासून प्रयत्न करतो, तेव्हा कुठं 2024ला, म्हणजे 24 वर्षे गेले, तेव्हा कुठं तुम्ही आता मानायला लागले? 24 वर्षे कीर्तनकार होण्यासाठी घातले आणि तुम्ही त्याचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला कधीच चांगला आशीर्वाद देणार नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यानं तुम्हाला लक्ष देऊन ऐका. संतांचे लक्षणं सांगत असताना मुक्ताईने एका वाक्यात सांगितलं, ज्ञानदादा ऐका, संत तोची जाना जगी. आता संत म्हणले की जनता आलेच महाराज. संतांचे लक्षणं सांगत असताना तुकोबरायाने किती गोड प्रमाणात खर्च केलेले पहा. तेची संत, तेची संत,